विठ्ठलाई नगर हे धरणग्रस्तांचं गाव. इथल्या कृष्णांत पाटोळे या शिक्षकांनी या धरणग्रस्त मुलांसाठी एक स्वप्नातील शाळा साकार केली आहे. नमस्कार, माझे नाव कृष्णात विष्णू पाटोळे. मी या विठ्ठलानगर शाळेमध्ये गेली 12 वर्षे शिक्षक म्हणून काम करतोय. आणि असं म्हटलं जातं की उत्पत्ती गावची संस्कृती शाळेची. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. इथलं गावाची परिस्थिती ही सगळी धरणग्रस्त पुनर्वसित गाव. भोगीवानी व्यक्ती ही त्यांची जुनी गावं. ह्या दोन्ही गावामध्ये एक गाव धरणग्रस्त आणि एक अभयारण्य म्हणून गाव होतं. त्या दोघांचं पुनर्वसित शासनानं ह्या विठ्ठलानगर वसाहतीमध्ये केलं. इथे शाळेला घंटा नाही. शाळेच्या आवारात असलेल्या साकवावरून मुलं घरची न्याहारी झाली की शाळेत येतात आणि आपला दिनक्रम सुरू करतात. फाईल आम्ही काढतो आणि त्यात शब्दकोडी असतात. शब्दकोडी काढून मग आम्ही इथं आणतो आणि इथं फळ्यावर ते लावतो. आम्ही रोज अशा फळ्यांवर इंग्रजी शब्द लिहितो. POWL. 15 दिवसानंतर आम्हाला सर आठवून एका कागदावरती शब्द लिहायला लावतात. ज्याचे शब्द जास्त होतील तो किंग आणि मुलींच्यातले जे शब्द जास्त होतील ती क्वीन. मुलींच्यातलं जिचे शब्द जास्त होतील ती क्वीन. तिला हा क्रीड घातला जातो आणि मुलांच्यातलं ज्याचे शब्द जास्त होतील त्याला हा क्रीड घातला जातो. 30 पर्यंत पाडे येतात, सरळ व उलटे. मी 29चा पाडा उलटा म्हणते. 29 10 290, 29 90 261, 29 60 232, 29 60 203, 29 60 174, 29 5 145, 29 चौक 116, 29 त्रिक 87, 29 58, 29 29. आमच्या विठ्ठलानगर शाळेमध्ये बरेच विविध उपक्रम आहेत. त्यापैकी दत्तक मित्र हा उपक्रम अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. दत्तक मित्र म्हणजे अभ्यासामध्ये थोडीशी मागं असणारी मुलं आणि अभ्यासामध्ये थोडीशी पुढं असणारी मुलं. त्या पुढं असणाऱ्या मुलांनी मागं असणाऱ्या मुलांना मित्राच्या पद्धतीनं शिक्षकांच्या मदतीशिवाय शिकवायचं, त्याच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा. अशी ही दत्तक मित्र, त्याला सहअध्याय असं एक नाव आता शासनातर्फे आलेलं. पण आमचं दत्तक मित्र अशी योजना आहे आणि त्यासाठी हा माळा केलेला आहे. मुलं आनंदानं वर्गामध्ये न बसता बाहेर येऊन या अध्यापनाचं काम करतात आणि ह्या माळ्यावरती जाऊन तो दत्तक मित्र त्याच्या मित्राला तो शिकवतो. हा माझा पवन दत्तक मित्र आहे. आम्ही वरती जाऊन त्याचा अभ्यास घेतो. शाळेचे आवार जणू काही पर्यटन स्थळ असल्याचा भास होतो. झुलता पूल, अभ्यासकुटी, झाडावर बांधलेली शिडी हे सर्व निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे. हा आहे झुलता पूल. हा झुलता पूल बांबूच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेला आहे. या झुलत्या पुलाच्या खाली पाण्याचा हौद आहे. त्यामध्ये कमळाची फुले आहेत. ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत. निवृत्ती चव्हाण हे इथले निरक्षर शिक्षक, पण अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने ते मुलांची काळजी घेतात. मी निवृत्ती कुंडेबा चव्हाण, विठ्ठलानगर तुंग. शाळेत मुलांनी शिकवायचं, मुलांच्याकडं आपण शिकायचं, असा आमचा उपक्रम इथं चालू असतो. कृष्णांत पाटोळे या सर्जनशील शिक्षकांनी या मुलांसाठी वेगळ्या प्रकारची पण आकर्षक अशी बैठक व्यवस्था केलेली आहे. वर्गातला उपक्रम, या वर्गातल्या उपक्रमाच्या अंतर्गत अशा आम्ही बहुउद्देशीय बेंचेस तयार केले. त्या बेंचेसचा वापर वरती मुलं बसतात ह्या बेंचवरती ज्यावेळेला अध्यापन चालू असतं वर्गामध्ये. त्याचबरोबर खाली बसून त्या बेंचचा पॅड म्हणून वापर होतो. त्यानंतर काही चित्र वगैरे मुलांनी कार्यान्वयनाचं काही वस्तू वगैरे तयार केल्या तर ह्या वर्गाच्या कडेला हे बेंचेस ठेवून त्याच्यामध्ये त्याचं प्रदर्शन मांडू शकतो. त्याचबरोबर ह्याच्यावरती बुद्धिबळ, सापशिडी असे काही खेळ प्रकार आम्ही रेखाटलेले. त्यामुळे मुलांना मुक्त वेळेमध्ये
खेळता येतं, याचा आनंद घेता येतो. असे बहुउद्देशीय बेंचेस. त्याचबरोबर इथे एक ॲक्रेलिकचा बोर्ड लावून मुलांना एखाद्याला पाठी वहीवरती कंटाळा येतो लिहायला म्हणून ह्याच्यावरती गणित किंवा स्वतःचा अक्षर काढण्यासाठी असं एक बहुउद्देशीय बेंचेस आम्ही आमच्या ह्या शाळेमध्ये तयार केलेलं आहे. निसर्गानुसार व निसर्गाच्या सहवासात शिक्षण या रवींद्रनाथ टागोरांच्या तत्वानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः शिकावे अशी जेथे शिक्षणाची व्यवस्था केली आहे ती सांगली जिल्हा परिषदेची शाळा विठ्ठलाई नगर म्हणजे स्वयंअध्ययन, स्वावलंबन आणि स्वयंशिस्तीचा एक आदर्श परिपाठ आहे.